ओम नमः शिवाय. पान नंबर 160. पंचकरण ग्रंथाचा पान नंबर 160 काढा. आपण तुर्या अवस्था बघत आहोत. तुर्या कशाला म्हणावं? तुर्या अवस्था ही तुर्या अवस्था जी आहे, अवस्था किती येतो? ओम नमः शिवाय. अवस्था किती? अवस्था 4 अवस्था सांगितल्या. जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुर्य अवस्था. तर तुर्य अवस्था म्हणजेच आत्मा. तुर्य अवस्था म्हणजे आत्मा. जागृती नंबर 1, स्वप्न अवस्था नंबर 2, सुषुप्ती अवस्था नंबर 3 आणि या 3च्या नंतर जो आकडा 4 येतो, तो 4 आकडा म्हणजेच तुर्य अवस्था. आणि तुर्य अवस्था ही आत्मस्वरूपाची अवस्था सांगितलेली आहे. किती अवस्था? ओम नमः शिवाय. किती अवस्था सांगितल्या? दीपाताई किती सांगितल्या अवस्था? ओम नमः शिवाय. 4 अवस्था. कोणकोणत्या? 4 अवस्था सांगितल्या. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुर्य अवस्था. चौथी. ओम नमः शिवाय. 4 अवस्था सांगितल्या. आता तुर्य ही चौथा असे म्हणता येणार नाही. 4 अवस्था आहेत, त्यापैकी तुर्यातीत आपण आहो. आत्मा हा 4ही अवस्था म्हणजे आत्मा नाही, तर 4ही अवस्थेपेक्षा आत्मा वेगळा आहे. तुर्यातीत का म्हटलं? तुर्याच्या पलीकडचा. तुर्यातीत म्हणजे तुर्याच्या पलीकडचा. जागृत अवस्था जी आहे, ती जागृत अवस्था कुणाची जागृत अवस्था? कोणत्या ध्येयाची जागृत अवस्था? ओम नमः शिवाय. कोणत्या ध्येयाची जागृत अवस्था? स्थूल ध्येयाची जागृत. जागृत अवस्था स्थूल ध्येयाची आहे. स्वप्न अवस्था कोणत्या ध्येयाची? स्वप्न अवस्था कोणत्या ध्येयाची आहे? कोणत्या ह्याची अवस्थेची ही आहे? जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ही 3 अवस्था आहेत. आणि ध्येय सुद्धा किती? स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय आणि कारण ध्येय आणि महाकारण ध्येय. तर मग स्वप्न अवस्था कोणत्या ध्येयाची आहे? सुनंदाताई पाटील बोला. कोणत्या ध्येयाची स्वप्न अवस्था? सूक्ष्म ध्येयाची. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. सूक्ष्म ध्येयाची स्वप्न अवस्था आहे. आणि सुषुप्ती अवस्था कोणत्या ध्येयाची आहे? सुषुप्ती अवस्था कोणत्या ध्येयाची आहे? नंदा काकी बोला. कोणत्या ध्येयाची आहे? सुषुप्ती अवस्था कोणत्या ध्येयाची आहे? सांगा ना तसं. ओम नमः शिवाय. सुषुप्ती अवस्था ही कारण ध्येयाची आहे आणि तुर्य अवस्था महाकारण ध्येयाची. ह्या 4 अवस्था आपण बघत आहोत. चौथी जी अवस्था आहे ती आत्मेचं स्वरूप आहे. तुर्य हे नाव 3च्या अपेक्षेने 4थं नाव आलेलं आहे आणि 3 अवस्थेच्या सपेक्षेने आत्म्याला तुर्य हे नाव दिलेले आहे, असे त्रोटक वृत्तात या वेदांताच्या एका ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपण झालं होतं आपलं. आता श्लोक कशाला म्हणावे? श्लोकाचा अर्थ काय?
ओम नमः शिवाय. सुनीता, श्लोक कशाला म्हणावे? सुनीता ताई काळे. ओम नमः शिवाय. कशाला म्हणावे श्लोक? सगळं विसरून गेलं का काय 2 दिवसात? शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असे म्हणावे. आता श्लोक दिलेला इथं पुढे. यदि जागरित प्रवृत्ती त्रियतम परिकल्पितमात्मनि मूढधिया अभिधानमिदं तत्पेक्षा भवेत् परमात्मपदस्य तुर्यमिति. अर्थ, जागृत, स्वप्न, सुसुप्ती ह्या ज्या 3 अवस्था. आवाज येतोय का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. येते आवाज, छान आवाज येते. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या 3 अवस्था त्या मूढ बुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या आहेत. कोणी कल्पिल्यात ही 3 अवस्था? 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. ह्या जी अवस्था आहेत ती मूढ बुद्धी म्हणजे कमी बुद्धीच्या, जड बुद्धीच्या, ज्ञानहीन जी बुद्धी आहे, देहबुद्धी, त्याला मूढ बुद्धी असं म्हणतात. मूढ बुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या आहेत. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या अवस्था आत्म्याच्या आहेत का? कुणाच्या आहेत ह्या अवस्था? आत्म्याच्या आहेत का? इथं आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या म्हणून सांगितलं. मग ह्या कुणाच्या अवस्था आहेत? आत्म्याच्या आहेत का? नाही, आत्म्याच्या नाही. ओम नमः शिवाय ध्येयाचे. आत्म्याच्या नाही तर त्या अवस्था ध्येयाच्या आहेत. मग मूढ बुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या आहेत म्हणजे ह्या 3 अवस्था आत्म्याच्या आहेत असे मानले आहे. आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या म्हणजे एक असून एक भासणे म्हणजे कल्पिल्या आहेत. 3 अवस्थाच्या सापेक्षेने परमात्म पदाला तुर्यात 4था असे नाव पडलेले आहे. 3 अवस्था ह्या ध्येयाच्या आहेत. आणि असं ध्येयाच्या असताना जी आत्म्याच्या ह्यात असं मानलं, ती कुणी मानलं? आत्म्याच्या अवस्था आहेत असं कुणी मानलं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मूढ बुद्धी म्हणजे कमी विचाराच्या माणसाने मानलं. मूढ बुद्धी मनुष्याने असं मानलं. काय मानलं? ह्या 3 अवस्था आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या आहेत म्हणजे कल्पिल्या सांगितल्या. कोणत्या 3? म्हणजे कोणत्या 3 अवस्था? जागृत, स्वप्न, सुसुप्ती ह्या 3 अवस्था आत्म्याच्या आहेत असं हे मूढ बुद्धी माणसानं सांगितलं म्हणजे कल्पनेचं म्हणजे नेमका शब्द सापडला. मूढ बुद्धी माणसानं मानलेलं आहे तसं. ओम नमः मानले. तर मूढ बुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या आहेत म्हणजे या 3 अवस्था आत्म्याच्या आहेत असे मानले आहे. या 3 अवस्थेच्या सापेक्षेने परमात्म पदाला तुर्या 4थी असे नाव पडलेले आहे. तुर्य अवस्था ही नाव पडलं ती कुणाला पडले? तुर्य अवस्था ही नाव कुणाला पडलेले नाव? हँड रेस करा. ओम नमः शिवाय. ज्यांना येते त्यांनी हात वरी करा. तुर्य अवस्था ही नाव कुणाला पडलेलं आहे? दीपाताई बोला. कुणाला पडलं तुर्य अवस्था ही नाव?
आत्म्याला, आत्म्याच्या ठिकाणी, आत्म्याला. आत्म्याला. तुर्या अवस्था हे नाव कोणाला दिले? आत्म्याला. आणि ही जी तीनच्या सापेक्षेने चौथा आला. सापेक्षेने म्हणजे तीन असल्याशिवाय चौथा येत नाही. जसं पुत्राच्या सापेक्षेने पिता होतो. पुत्र जर झालाच नाही तर त्या मनुष्याला कोणी पिता म्हणत नाही. जेव्हा पुत्र जन्मतो तेव्हाच तो पिता होतो. तसंच पुत्राच्या सापेक्षेने पिता आणि पिताच्या सापेक्षेने पित्याच्या सापेक्षेने पुत्र. पिता असल्याशिवाय पुत्र होत नाही आणि पुत्र झाल्याशिवाय पिताही होत नाही. तसं एकमेकाच्या सापेक्ष 1, 2, 3 आल्याशिवाय आकडा 4 येत नाही. 1, 2, 3 याच्या सापेक्षेनेच 4 हा आकडा आला. आणि चौथा आकडा म्हणजे काय? चौथा आकडा कशाला नाव आलं? चौथा आकडा ओम नमः शिवाय. हा, तुर्य अवस्थेला, तुर्य अवस्था जी आहे ती 3 अवस्थेच्या सापेक्षेने आलेली आहे. यासाठी 3 अवस्था वाचून आत्म्याला तुर्य असे नाव देता येत नाही. 3 जर अवस्था नसतील तर चौथी अवस्था येत नाही. पुत्रच झाला नाही तर पिता होत नाही. तसंच ही 3 अवस्था असल्याशिवाय चौथी अवस्था येत नाही. 4 आकडा येत नाही. 3 अवस्था कोणत्या? ओम नमः शिवाय. 3 अवस्था कोणत्या? बोला दीपाताई, कोणत्या 3 अवस्था? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. ओम नमः शिवाय. 3 अवस्था असतील तर चौथी कोणती येते अवस्था? मग चौथी अवस्था कोणती? अजून एक. हा, तुर्य अवस्था. ओम नमः शिवाय. यासाठी 3 अवस्था वाचून आत्म्याला तुर्य असे नाव देता येत नाही. यामुळे तुर्यालाच तुर्यातीत म्हटले. तुर्यालाच काय म्हटलं? तुर्यातीत म्हटले म्हणजे तुर्याच्या पलीकडचा असे नाव देता येत नाही. यामुळे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा, ओम नमः शिवाय. हा, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्थेला कोणता देह म्हणतात? जागृत अवस्था स्थूल ध्येयाची आहे. स्वप्न अवस्था सूक्ष्म ध्येयाची आहे. सुषुप्ती अवस्था कारण ध्येयाची आहे. आणि तुर्य अवस्था महाकारण ध्येयाची आहे. 4 देहाच्या 4 अवस्था सांगितल्या. यासाठी 3 अवस्थेहून आत्म्याला तुर्य असे नाव देता येत नाही. त्यामुळे तुर्यालाच तुर्यातीत म्हटले म्हणजे तुर्य नामारहित म्हटले. पण तुर्यातीत म्हटल्याने तुर्याहून वेगळा 5वा आत्मा आहे असे सांगण्याचा हेतू नाही. 3च्या पलीकड 3 आहे म्हणून चौथा आला असा इथं हेतू आहे. तुर्यातीत म्हणजे आत्म्या नाही असं म्हणता येत नाही. तुर्य अवस्थेला तुर्य अवस्था म्हणजेच आत्मा आहे. तुर्यातीत जरी आलेलं असलं तरी ह्या 3 अवस्थेच्या पुढचा तुर्या, पण तुर्याच्या पलीकडचा म्हणजे तुर्यापेक्षा वेगळा आत्मा असं म्हणता येत नाही. तुर्यातीत म्हणजे तुर्याहून वेगळा आत्मा आहे असे सांगण्याचा हेतू नाही. काय सांगण्याचा हेतू नाही? ओम नमः शिवाय. काय सांगण्याचा हेतू नाही? तुर्याहून वेगळा 5वा
आत्मा आहे असे सांगण्याचा हेतू नाही. हां, तुर्या म्हणजे आत्मा कसा आहे मग? कसा आहे आत्मा? तुर्य रूपच आत्मा आहे. तुर्य आत्म्यालाच तुर्या नाव आलंय. तुर्यापेक्षा वेगळा आत्मा नाही. तुर्याहून वेगळा पाचवा आत्मा आहे असे सांगण्याचा हेतू नाही. असे पहा की एखाद्या पुरुषाला पुत्राच्या अपेक्षेने पिता नाव आले. ती चाला दृष्टांत बघा पुढे. एखादा पुरुष आहे आधीचा आणि त्याला पुत्र झाला म्हणून पिता नाव आलं. पण आधीचा कोण होती? आता पिता आपण म्हणू लागलो त्याला, पण आधीचा कोण आहे? ओम नमः शिवाय. आधीचा पुरुष आहे आधीचा. आणि पुत्र झाल्यावर त्याला काय म्हणू लागले? पुत्र झाला म्हणून पिता म्हणू लागले. मग पिता जरी झाला तरी तो पुरुष आहे का नाही? पिता उपाधी आली तरी सुद्धा तो पुरुष आहे. पुरुषाला पुत्राच्या उपेक्षेने पिता असे नाव पडले, पण पुत्राच्या अभावी म्हणजे पुत्र मेल्यानंतर त्याला पिता हे नाव असे जरी पिता नाव जरी देता येणार नाही तरी पुरुष म्हणून तो आहेच. पुत्र झाला आणि पुत्र झाल्यावर सगळे काय म्हणू लागले? पिता म्हणू लागले त्याला. त्या पुत्राचा पिता म्हणू लागले. काही काळानं पुत्र मेला तर मग पुन्हा पुत्र मेल्यानंतर त्याला पिता म्हणतील का हो? पुत्रच नाही त्याला, तर पिता म्हणता येतं का? ओम नमः शिवाय. बोलायचं तुम्ही आम्ही मिळून ज्ञान करून घ्यायचंय. हां, ओम नमः शिवाय नाही म्हणता येणार. का नाही म्हणता येणार? कारण पुत्रच नाही आहे ना तो. पुत्र नाही, पुत्र होता त्यावेळेस तोपर्यंत त्याला पिता म्हणत होते. पुत्र मेल्यानंतर त्याला पिता म्हणता येणार नाही ना. हो ना, तर पुत्राचाच पिता होता ना तो. पुत्राचाच पिता होता. तर पुत्रच म्हणजे त्याला पिता म्हणता येत नाही. पुत्र आहे तोपर्यंत पिता, पुत्र मेल्यानंतर नाही. हां, मग पुत्र मेल्यानंतर पिता नाही, पण मनुष्य आहे का नाही? तो मनुष्य आहे का नाही? आहे. तसंच आहे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती या 3 अवस्थेच्या सापेक्षेने काय नाव आलं? 3 अवस्थेच्या सापेक्षेने त्याला पुढचं तुर्या नाव आलं. पण तिन्हीच्या सापेक्षेने म्हणजे 3 आहेत म्हणून चौथा तुर्या नाव आलं. पण 3 जरी नसले तरी सुद्धा ही चौथा तुर्या नाही, पण आत्मा मात्र आहे. तुर्या नाव नाही, नावच आहे आत्म्याला तुर्या. जसं पुत्राच्या सापेक्षेने पिता नाव आलं त्याच माणसाला, पुत्र होता म्हणून पिता म्हणू लागले. तसंच ह्या तुर्या जी आहे आत्म्यालाच नाव आलेलं आहे. का आलं आत्म्याला हे नाव? येले का लक्षात? का आलं नाव आत्म्याला? जसं ती पुत्र झाला म्हणून पिता म्हणू लागले, तसंच जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती 3 अवस्था आहेत. आणि 3 अवस्थेच्या सापेक्षेने चौथी अवस्था म्हणून तिला तुर्य अवस्था म्हणू लागले. पण ही 3 जरी नसले तरीसुद्धा त्याला तुर्य म्हणता येत नाही. तर काय म्हणावं लागेल त्याला? तुर्या जर म्हणता नाही आलं तर काय म्हणावं? जसं पिता म्हणता नाही आलं तर काय म्हणावं लागेल? मनुष्य म्हणावं लागेल. तसं इथं तुर्या म्हणता नाही आलं तर काय म्हणावं लागेल? आत्मा म्हणावं लागेल. आत्मा म्हणावं लागेल. ओम नमः शिवाय. तुर्या म्हणता नाही आलं तरी तो आत्मा आहे आणि त्या आत्म्यालाच तुर्या हे नाव आलेलं आहे. यासाठी 3 अवस्था वाचून आत्म्याला तुर्य असे नाव देता येत नाही. यामुळे तुर्यालाच तुर्यातीत म्हटले आहे. म्हणूनच तुर्य अवस्थेला तुर्यातीत म्हटलं आहे. तिन्हीच्या सापेक्षेने आला म्हणून
तुर्यातीत म्हटलं आहे म्हणजे तुर्य नामारहित म्हटले, पण तुर्यातीत म्हणजेच तुर्याहून वेगळा पाचवा आत्मा आहे असे सांगण्याचा हेतू नाही. असे पहा की एखाद्या पुरुषाला पुत्राच्या सापेक्षेने पिता असे नाव पडले, पण पुत्राच्या अभावी म्हणजे पुत्र मेल्यावर त्याला पिता हे नाव जरी देता येणार नाही तरी पुरुष म्हणून तो असे आहेच. याच न्यायाने आत्मा तुर्यातीत आहे. या तुर्य अवस्थेचा मूर्धमी स्थान आहे. कोणता तुर्य अवस्थेचं स्थान कोणतं आहे? कोणतं स्थान आहे तुर्य अवस्थेचं? मूर्धमी स्थान आहे. तुर्य अवस्था कोणत्या ध्येयाची आहे आणि तिचं स्थान म्हणजे ठिकाण कोणतं आहे? बनाडताई बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां तुर्य अवस्था हां मूर्धन्य स्थानाची आहे. कोणत्या ध्येयाची तुर्य अवस्था कोणत्या ध्येयाची आहे? कारण देहाची, महाकारण देहाची. हां महाकारण ध्येयाची तुर्य अवस्था आहे. आणि तुर्य अवस्थेचं ठिकाण स्थान कोणते? स्थान कोणते? मूर्धमी स्थान आहे तुर्य अवस्थेचं. मूर्धमी स्थान म्हणजेच दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र जे आहे तीच ठिकाण सांगितलं. मूर्धमी स्थान म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये. तिथं ग्रंथावरच लिहून घ्या, लिहिलं नसेल तर म्हणजे वाचताना लक्षात येतं. पुन्हा मूर्धमी स्थान आहे. तुर्य आत्मा नखशिकांत म्हणजे सर्व शरीरात व्याप्ती करून राहिलेल्या असल्यामुळे तो एका मूर्धमी स्थानातच आहे असे म्हणता येत नाही. आत्मा कशाला म्हणावे? आत्मा कशाला म्हणावे? हँड रेस करा. आत्मा कशाला म्हणावे माहीत नाही. ग्रंथ समाप्तीला आलं तरी पहिलंच माहीत नाही का व्याख्या? आत्मज्ञान करून गेलो आपण आणि आत्माच कशाला म्हणावं माहीत नाही आपल्याला. कशाला म्हणावे आत्मा? हा बोला. हा देहामध्ये जे नखशिकांत भरलेलं चैतन्य आहे त्याला काय म्हणावे? आत्मा म्हणावे. आणि आत्मा म्हणजे तुर्या. आणि आत्म्याचं स्थान कोणतं? मूर्धमी स्थान. मूर्धमी स्थान म्हणजे दोन भुवयाच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे त्याला मूर्धमी स्थान असं म्हणतात. नखशिखांत म्हणजे सर्व शरीरात व्याप्ती करून राहिलेल्या असलेल्या मुळे तो एका मूर्धमी स्थानातच आहे असे म्हणता येत नाही. सर्व शरीरात आहे असं तुम्ही सांगितलं महाराज गुरुदेव. जो मुमुक्षु ना जिज्ञासू आहे त्याला असे प्रश्न पडतात. काय प्रश्न पडला इथं? काय म्हणतो तो? तुम्ही तर सांगितलं नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणतात असं तुम्हीच सांगितलं. आणि आता तुम्ही काय सांगत आहात? मूर्धमी स्थान ही आत्मेचं स्थान आहे. मग मूर्धमी स्थान जर आत्मेचं स्थान असेल तर मग नखशिकांत भरलेला आत्मा नाही का? असा प्रश्न इथं उद्भवतो. शिष्याचा प्रश्न असा आहे. तुम्ही तर इथं सांगू लागलेलं आहे मूर्धमी स्थान ही कुणाचं? आत्मेचं. तुर्याचं आहे. मग आत्मेची व्याख्या तर काय सांगितली? नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणावं. मग सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे, मग सगळीकडे त्याचं ठिकाण असायला पाहिजे का नाही? एकाच ठिकाणी सगळीकडेच आहे तो आत्मा आणि तुम्ही म्हणता की मूर्धमी स्थानातच आहे. असा प्रश्न आहे शिष्याचा.
काय प्रश्न आहे शिष्याचा, यायला का लक्षात? ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला, काय प्रश्न? ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. शिष्याचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता नक्षीकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावं असं सांगितलं आहे. आता म्हणता की दोन भावा याच्यामध्ये काय येईल मला ते लक्षात. मृदमी स्थान, मृदमी स्थान स्थान त्या ठिकाणी आहे असं म्हणता, असा प्रश्न आहे. असा प्रश्न आहे शिष्याचा. तुम्ही दोन्ही कोण कसं बोलता? आधी तुम्ही काय म्हणता, नखशिकांत भरलेलं चैतन्य म्हणजेच आत्मा, आणि आता तुम्ही काय म्हणू लागलात, आत्मेचं स्थान मृदुमी स्थान आहे, असं कसं? असा प्रश्न विचारलेला आहे. असल्या मृदुमी स्थानातच आहे असे म्हणता येत नाही. असे असूनही तुरीय अवस्था मृदुमी स्थान असे जे म्हणणे आहे त्याचे कारण इतकेच की मृदुमी स्थान सर्व स्थानात श्रेष्ठ आहे. कशामुळे सांगितलं मृदुमी स्थानात आहे? तर चक्र किती येतो? ध्येयामध्ये 6 चक्र आहेत बघा. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि मृदुमी स्थानातलं जे आहे ते आज्ञा चक्र. ही आज्ञा चक्र जे आहे ते सर्व श्रेष्ठ चक्र आहे. नमस्कार. अजून एकदा सांगा. चक्राचे नावं सांगायचे का? ओम नमः शिवाय. मूलाधार चक्र गुदस्थानाच्या तिथं असतं बघा, मूलाधार चक्र. स्वाधिष्ठान चक्र योनीच्या ठिकाणी असतं स्वाधिष्ठान चक्र. मणिपूर चक्र बिंबीच्या ठिकाणी असतं मणिपूर चक्र. अनाहत चक्र स्वाधिष्ठान चक्र बिंबीच्या ठिकाणी, बिंबीच्या ठिकाणी असतं, बिंबीत. अनाहत चक्र हृदयाच्या ठिकाणी असतं. अनुहात ध्वनी वाजनिशिदिनी आपण म्हणतो, ती महादेवाचं ठिकाण आहे. अनाहत हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्र. आणि मणिपूर चक्र बिंबीच्या ठिकाणी. स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्र योनीच्या ठिकाणी. मणिपूर चक्र गुदाच्या ठिकाणी. हे मणिपूर नाही, मूलाधार चक्र. मूलाधार चक्र त्याच्यानंतर गुद ह्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे. स्वाधिष्ठान चक्र योनीच्या ठिकाणी, त्याच्यानंतर बिंबीच्या ठिकाणी मणिपूर, अनाहत हृदयाच्या ठिकाणी, विशुद्धी चक्र कंठामध्ये असतं. विशुद्धी शुद्ध करणार विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र परमरहस्यामध्ये सगळंच आलेलं आहे. विशुद्धी चक्र कंठाच्या ठिकाणी, कंठात असतं. आणि आज्ञाचक्र दोन्ही भुवयाच्या मध्ये असतं आणि ते मुख्य स्थान सांगितलं. आज्ञाचक्र दोन्ही भुवयाच्या मध्ये, त्यालाच मृदुमी स्थान असं म्हटलेलं आहे इथं. ओम नमः शिवाय. काय लिहिले? चक्र किती लिहिले? कोणते कोणते चक्र तू कोणाच्या लक्षात येत सांगा. हा सांगा. चक्र 6 सांगितले आहेत. हा यामध्ये 6 चक्र आहेत. हा मूलाधार चक्र बुधाच्या स्थानी, हा स्वाधिष्ठान चक्र योनीच्या ठिकाणी, मणिपूर चक्र बिंबीच्या ठिकाणी, अनुहात चक्र हृदयाच्या ठिकाणी, विशुद्धी चक्र कंठस्नान, आज्ञा चक्र दोन्ही भुवयाच्या मध्ये म्हणजे मूर्धनी स्थान. बरोबर आलं. बरोबर. आणि आपला देह जी चालतो ती ह्या चक्रावरच चालतो. ही चक्रावरच देह क्रिया चालते.
यंत्र असतं बघा, यंत्राला सुद्धा असे चक्र असतात आणि ही यंत्रणाचंही एक ह्या 6 चक्रावर चाललेली. आणि मृदुमी स्थान म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये असणारं आज्ञाचक्र. मृदुमी स्थानात आज्ञाचक्र ही असते. मृदुमी स्थान जसे म्हटले आहे त्याच कारण इतकेच की मृदुमी स्थान असे सर्व स्थानात श्रेष्ठ आहे. सर्व स्थानात श्रेष्ठ कोणतं आहे तर मृदुमी स्थान आहे. म्हणून ह्या ठिकाणी आत्म्याचं मुख्य स्थान सांगितलेलं आहे व सर्वोत्तम अशा तुरीय आत्म्यालाही स्थान उत्तमच दिले पाहिजे. आत्मा सर्व उत्तम आहे आणि देहामधलं सर्व उत्तम ठिकाणी मृदुमी स्थान आहे. म्हणून मोठ्या लोकाला मोठी खुर्ची द्यावी लागती. आपण जर कोणी मोठं माणूस आलं तर मोठं व्यासपीठ मोठ्या लोकाला असतं, सामान्याला खाली बसावं लागतं. मग आत्मा मोठा आहे आणि ह्या 6 चक्रामध्ये मोठं स्थान कोणतं आहे? कोणतं सांगितलं मोठं स्थान? ओम नमः शिवाय. मृदुमी स्थान. हां, ओम नमः शिवाय. कुणाचं आहे मृदुमी स्थान? कुणाचं आहे? दोन्ही वयाच्या मध्ये. कुणाचं आहे मृदुमी स्थान? कुणाचं आहे? कुणाचं ठाकेलं सांगितलंय मृदुमी स्थान? लक्ष्मीताई बोला. आत्म्याच्या ठिकाणी. आज्ञाचक्राला मृदुमी स्थान नाव आहे आज्ञाचक्राला, परंतु ही कुणाचं ठिकाण आहे? कुणाला बसण्याची? कोण बसतंय दोन्ही भव्याच्या मध्ये? कोण बसतंय? दोन्ही भव्याच्या. हां, ओम नमः शिवाय. बोला कोणाला दुसरं सांगा. कोणी? नंदा काकी येईल का लक्षात? कुणाचं आहे मृदुमी स्थान? काकी. हां बोला. हां, आत्म्याच आहे. आणि ही स्थान मुख्य आहे. 6 चक्रामध्ये ही मुख्य चक्र आहे, मुख्य ठिकाण आहे आणि आत्मा सुद्धा मुख्यच आहे, मोठाच आहे. म्हणून ही मृदुमी स्थान श्रेष्ठ स्थान आहे, सर्वात श्रेष्ठ आहे व सर्व उत्तम अशा तृतीय आत्म्यालाही स्थान उत्तमच दिले पाहिजे. आत्मा उत्तम आहे, मोठा आहे आणि स्थानसुद्धा त्याला मोठंच दिलं पाहिजे. म्हणून मृदुमी स्थान इथं सांगितलेलं आहे. खरं तर आत्मा कसा आहे तर नखशिकांत भरलेलं चैतन्य तोच आत्मा आहे. परंतु मृदुमी स्थान असं त्याला सन्मान द्यायचा, मोठी खुर्ची द्यायची म्हणून दिली खुर्ची आत्म्याला, ती जागा इथं सांगितलं. उत्तम स्थान दिले पाहिजे. आत्मा कसा आहे? उत्तम आहे, म्हणून त्याला स्थानसुद्धा सर्वोत्तम मृदुमी स्थान दिले पाहिजे. हेच केवळ ध्यानात आणून या अवस्थेचे मृदुमी स्थान असे सांगितले आहे, दुसरं कोणतंच कारण नाही. आता सभा भरली आणि सभेमध्ये एक चांगली खुर्ची आणली, बाकीच्या सामान्य खुर्च्या आणल्या. मग जी चांगली खुर्ची जी आणलेली आहे मोठी, तर जो त्या सभेचा मुख्य आहे, तिथं जो मुख्य म्हणून येणार आहे, सभा भरली आणि ज्याचा सन्मान होणार आहे त्या सभेमध्ये, किंवा आमदाराची सभा भरली तर आमदारच त्या खुर्चीवर बसतो, बाकीचे सगळे कुठं बसतात? खाली बसतात. तसं मग त्या सभेमध्ये आमदार तो उत्तम आहे आणि त्याला खुर्चीसुद्धा उत्तम. तसंच इथं आत्मा उत्तम आहे आणि आत्म्याला खुर्चीसुद्धा कोणती दिली? इथं कशाला खुर्ची म्हणाली मी? इथं दृष्टांतामध्ये, इथं ग्रंथात नाही, पण खुर्ची कशाला म्हणलं? अलकाताई, कोणतं स्थान आहे? कोणतं स्थान आहे? कोणत्या स्थानाला? उत्तम स्थानाचं नाव काय? हां हां, मृदुमी स्थान ही आत्म्याचं स्थान देण्याचं एवढंच कारण आहे असं ते सांगू लागलेले आहे, दुसरं काही नाही. केवळ
मृदुमी स्थान आहे असे सांगितले. केवळ ध्यानात आणून फक्त आत्मश्रेष्ठ आहे म्हणून स्थान श्रेष्ठ द्यायचं एवढंच कारण आहे. म्हणून मृदुमी स्थान असं आत्म्याला ठिकाण दिलेलं आहे. खरं तर आत्मा कसा आहे? कसा आहे आत्मा? नखशिखांत भरलेलं चैतन्य आत्मा. ध्येयामध्ये नखशिखांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणावं. ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः हा? ओम नमः शिवाय. सुनीता? ब्रह्मांडामध्ये चैतन्याला हां बोल. ब्रह्म असे म्हणावे. ब्रह्मांड ओम नमः शिवाय. ब्रह्मांडामध्ये तिघी उघडले का की हात वरी करा. तिघीने एकदाच बोलायला कुणाचंच ऐकू येणार. हात वरी केलं त्यांना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नाही काय झाले. सुनीता बोल. ब्रह्म कशाला म्हणावं? म्यूट करत आहे. ओम नमः शिवाय. ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म असे म्हणावे. आत्मा कशाला म्हणावं? ओतप्रोत आत्मा कशाला म्हणावं? देहामध्ये नखशिखांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. आत्मा वेगळा ब्रह्म वेगळं का? नाही, एकच दोन्ही आहे. दोन्ही एकच आहे. ब्रह्म आत्मा ब्रह्मच देहात भरलं. जसं घट आकाश आणि पट आकाश एकच आहे. बाहेरचा आकाश माठ तयार केला. माठामध्ये जी पोकळी आहे ती पहिलीच होती का पुन्हा नवी आली? ओम नमः शिवाय. घट आकाश म्हणजे घटामध्ये जी आकाश कशाला म्हणावं? आकाशाची व्याख्या काय? अलकाताई कशाला म्हणावं आकाश? ओम नमः शिवाय. पोकळीलाच आकाश म्हणायचे. सगळीकडे जी पोकळी आहे तीच आकाश आहे. तीच पोकळी घटामध्ये सुद्धा असते. आणि ज्यावेळेस घटामधले पोकळी असते त्यावेळेस तर आपण त्याला काय म्हणतो? घट आकाश म्हणतो. आणि बाहेरच्या पोकळीला काय म्हणतो? पट आकाश, महद आकाश म्हणतो. मठामधली म्हणजे घरामधली पोकळी असेल तर घरातलं आकाश म्हणतो. मठातली पोकळी असेल तर मठ आकाश म्हणतो. पण पोकळी म्हणजेच आकाश. आकाश नवं नाही, जुनं नाही, काहीच नाही. जी आहे तसंच आहे. घट तयार होतात, फुटतात. तसंच आत्मा म्हणजे ब्रह्मच आहे. आणि ती आत आलं म्हणून आत्मा झाला. मृदुमी स्थान आहे असे सांगितले. त्या महाकारण ध्येयाची परा शब्द उच्चाराची पहिली अवस्था. वाचा किती सांगितल्या? वाचा किती सांगितल्या? पुढे जाऊन बी उपयोग नाही. तुम्हाला कळायला पाहिजे किती वाचायत. तुम्हाला लिहून पण दिले. वाचा किती आहेत ती. हो सांगा. बोला. हां सांगा. मध्यमा वैखरी. हां. परा पश्यंती मध्यमा वैखरी. ह्या 4 वाणी सांगितलेल्या आहेत. मग इथं महाकारण ध्येयाची परा शब्द उच्चाराची पहिली अवस्था. महाकारण ध्येयाची परावाचा सांगितली. ही परावाचा कुठं उद्भव होते? परावाचेचा उद्भव कुठं होतो? कुठं असते परावाचा? दीपाताई माहिती आहे का? कुठं असते परावाचा? बिंबीच्या ठिकाणी असते परावाचा. शब्द जेव्हा आपण बाहेर बोलतो तेव्हा तो प्रथम बिंबीच्या ठिकाणी ती उत्पन्न होतो. इथं सांगू लागलेले आहेत बघा तुम्ही. शब्द उच्चाराची पहिली अवस्था म्हणजे परावाचा. परा या नावाची वाचा आहे. ती बिंबीच्या ठिकाणी उत्पन्न होते. पश्यंती वाचा हृदयात असते. म्हणजे बिंबीच्या ठिकाणी उत्पन्न होते. ती हृदयामध्ये येते. पश्यंती वाचा. मध्यमा वाचा कंठामध्ये असते. हृदयामध्ये आली तेव्हा काय बोलायचं ही फक्त त्याला माहीत असतं, लक्षात असतं. बिंबीतून उत्पन्न होते. हृदयामध्ये काय बोलायचं ती ठरतं. त्याच्यानंतर कंठात आल्यावर बाहेर शब्द फुटत नाही. आवाज न येता पुटपुटणे
म्हणजे मध्यमा वाचा, स्वप्नावस्थेची मध्यमा वाचा. परा पश्यंती मध्यमा. वैखरी म्हणजे ही शब्द जे आपण बोलतो, जे बाहेर फुटतात शब्द, ती वाचा, वैखरी वाचा. मग इथं काय सांगितलं? महाकारण देहाची परा शब्द उच्चाराची पहिली अवस्था आहे. कोणती अवस्था आहे पहिली शब्द उच्चाराची? शब्द उच्चार होत असताना प्रथम कुठं स्फुरण होतो तो शब्द, कुठून निघतो? ओम नमः शिवाय. बोला नंदा काकी, कुठून निघतो शब्द? कुठून निघतो? हा, प्रथम कुठून निघतं? बेंबीच्या ठिकाणातून. पश्यंती कुठं असते? पश्यंती वाचा कुठं असते? ओम नमः शिवाय. हृदयाच्या ठिकाणी असते. पुन्हा तिसरी कोणती वाचा? कोणती? तिसरी मध्यमा वाचा. कुठं असते मध्यमा वाणी? कंठामध्ये. कंठात असते. मध्यमा वाचा कंठामध्ये असते. वैखरी कुठं असते? आणि वैखरी म्हणजे आपलं म्हणजे पुटपुटतो आपण ते मध्यमा कंठामध्ये असते, ती मध्यमा. आणि वैखरी वाचा जे शब्द आपण बोललेले बाहेर पडतो ती वैखरी वाचा. मग इथं कोणती वाणी सांगितलेली आहे महाकारण देहाची? महाकारण देहाची परावाचा आहे. स्थूल देहाची कोणती? महाकारण देहाची परावाचा. स्थूल देहाची कोणती वाणी? स्थूल देहाची मध्यम आहे काही. ओम नमः शिवाय मध्यमा. वैखरी आहे. मध्यमा स्वप्नावस्थेची वाणी आहे. तर महाकारण देहाची परा शब्द उच्चाराची पहिली अवस्था या नावाची वाचा आहे. गुरु या शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने, गुरु व शास्त्राच्या योगाने आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी सद्गुरू आणि सतशास्त्रच लागतं. गुरु आणि शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने. यथार्थ कशाला म्हणावं? यथार्थ म्हणजे काय? लक्ष्मीताई बोला, यथार्थ कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा, नाही सांगता येणार. सुनंदाताई पाटील बोला, यथार्थ कशाला म्हणावं? संपूर्ण ज्ञान. इथं काय सांगितलं? गुरु व शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने. यथार्थ म्हणजे जसं आहे तसं, काहीच फरक नाही. मग जसं आहे तसं ज्ञान कुणाच्या माध्यमातून होतं? तर सद्गुरू आणि सतशास्त्राच्या. त्याच्याशिवाय यथार्थ जसं आहे तसं ज्ञान होत नाही. एक असून एक आपण म्हणतो, आत्मा असून देहाला मी देह म्हणतो, देहालाच मी म्हणतो, मी आत्मा असताना सुद्धा. म्हणून आत्म्याचं यथार्थ ज्ञान जी होतं ते कुणाच्या माध्यमातून होतं? आत्म्याचं यथार्थ ज्ञान कोणाच्या माध्यमातून होतं? काकी बोला. शास्त्राच्या माध्यमातून होतं. कोणत्या शास्त्राच्या? अद्वैत शास्त्राच्या. अद्वैत दोन नाही, एकच आहे. ही सांगणार जी शास्त्र आहे त्याच्यातूनच आपल्याला आत्म्याचं ज्ञान होतं. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.